नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 1 अर्थशास्त्र विषयाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1 या पेपरमधील औद्योगिक पर्यावरण या घटकाचा अभ्यास करत असताना भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नवीन धोरणे या उपघटकाचा आजच्या लेक्चरमध्ये आपण विचार करणार आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विचार करता सन 1991च्या औद्योगिक धोरणानं औद्योगिक परवाना पद्धती शिथिल केली. मक्तेदारी नियंत्रण कायद्यातील गुंतवणुकीबाबतचं निर्बंध नियंत्रणं उठवण्यात आली. खाजगी क्षेत्रात किंवा खाजगी उद्योगांना विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक भारतीय कंपन्या हळूहळू जागतिक पातळीवरती कार्य करू लागल्या आणि त्यातूनच भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला. तत्पूर्वी भांडवली गुंतवणूक वाढवून देशाचा जलद आर्थिक विकास करण्याच्या हेतूनं विकसनशील देशांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशात प्रवेश दिला. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासाठी परकीय भांडवली गुंतवणूक ही महत्त्वाची मानली जाऊ लागली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रत्यक्ष भांडवल गुंतवणूक करून विविध देशामध्ये आपल्या शाखा स्थापन केलेल्या आहेत. आणि सध्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थांचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, या कंपन्यांची आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं जी काही व्याख्या केली त्यामध्ये प्रामुख्यानं की आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मते अशी व्यवसाय संस्था की जिचं व्यवस्थापनाचं मुख्यालय स्वदेशामध्ये असतं, मात्र अशी कंपनी अनेक देशामध्ये म्हणजे मुख्य कार्यालय स्वदेशात आणि तिच्या शाखा इतरत्र म्हणजेच अनेक देशामध्ये कार्य करतात, अशा व्यवसाय संस्थेला किंवा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपन्या असं प्रामुख्यानं म्हटलं गेलेलं आहे. किंवा बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी एक फर्म किंवा व्यवसाय संस्था असते की जी एकापेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असते. एक जागतिक व्यवहाराचं केंद्र म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडं पाहिलं जातं. व्यवसायाच्या सुरुवातीला ही कंपनी बहुराष्ट्रीय म्हणून ओळखली जाते, परंतु जसजसं कंपनीचे व्यवहार वाढत जातात तसतसं त्या संस्थेला, त्या फर्मला जागतिक स्वरूप प्राप्त होतं. आणि या अर्थानं या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्गीकरण या ठिकाणी करण्यासाठी त्या कंपन्यांकडनं केली जाणारी कार्य, कंपनीची गुंतवणूक, उलाढाल, नियंत्रण, उत्पादन या गोष्टी विचारात घेतल्या जातात. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडनं केली जाणारी कार्य विचारात घेऊन या कंपन्यांचं वर्गीकरण या ठिकाणी 3 गटामध्ये प्रामुख्यानं केलेलं आहे. पहिला गट आहे बहुराष्ट्रीय उत्पादक कंपन्या, की ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी 50% जास्त महसूल हा उत्पादक कार्यापासून प्राप्त होतो, अशा कंपन्या बहुराष्ट्रीय उत्पादक कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. नंबर 2 आहे बहुराष्ट्रीय सेवा कंपन्या, की ज्या कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी 50% जास्त किंवा अधिक महसूल पुरवलेल्या सेवांपासून प्राप्त होतो, त्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून ओळखल्या जात आहेत. आणि या बहुराष्ट्रीय नंबर 3चं वर्गीकरण या ठिकाणी जे काही करण्यात आलेलं आहे त्यामध्ये की बहुराष्ट्रीय व्यापारी कंपन्या. या बहुराष्ट्रीय व्यापारी कंपन्या म्हणजे अशा कंपन्या
की यांच्या एकूण महसुलापैकी 50% अधिक महसूल हा व्यापारापासनं मिळतो किंवा प्राप्त होतो. त्यांना बहुराष्ट्रीय व्यापारी कंपन्या म्हटलेलं आहे. वर्गीकरण बघितल्यानंतर या बहुराष्ट्रीय कंपन्यांची काही ठळक वैशिष्ट्ये देखील आपल्या पुढं आपल्याला सांगता येतील. त्या वैशिष्ट्यांचा विचार करता एक अल्प विक्रेताधिकाराचं स्वरूप यांना प्राप्त झालेलं आहे की बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक तंत्राचा वापर, व्यवस्थापनात कौशल्य, विलिनीकरण, वस्तुभेद, त्याचप्रमाणे जाहिरातीचा वापर करतात आणि त्यामुळं त्यांना अल्प विक्रेताधिकाराचं स्वरूप प्राप्त होतं. विलिनीकरणातनं त्या प्रभावी आणि शक्तिमान संघटना बनत असल्यामुळं त्यांना अल्प विक्रेताधिकाराचे जे लाभ आहेत ते लाभ मिळत असतात. आणि म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांचं पहिलं वैशिष्ट्य की अल्प विक्रेताधिकाराचं स्वरूप त्यांना प्राप्त होतं. त्यानंतर या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जे काही व्यवहार चालत आहेत या व्यवहाराचं आंतरराष्ट्रीय स्वरूप या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की बहुराष्ट्रीय कंपनीचं मुख्यालय हे स्वदेशात असतं, मात्र तिच्या शाखा इतर अनेक देशामध्ये कार्यरत आहेत. या कंपनीचे व्यवहार अनेक देशामध्ये असतात. त्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्या जगामध्ये सतत नवनवीन संधीचा शोध प्रामुख्यानं घेत असतात. परिणामी त्यांच्या व्यवहाराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ते म्हणजे की प्रामुख्यानं मोठ्या आकाराचा लाभ या ठिकाणी मिळतो. की मुळातच बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य आहेत, त्या आकारमानानं मोठ्या असतात. या कंपन्यांची गुंतवणूक क्षमता आणि विक्री मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळं त्यांचा जागतिक आर्थिक व्यवहारावर अधिक प्रभाव त्या ठिकाणी असतो. तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान आणि इतर अनुकूलता यामुळे या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे लाभ मिळतात. या बहुराष्ट्रीय कंपन्यांना अंतर्गत बचती मिळतात, त्याचप्रमाणे बाह्य बचती देखील प्राप्त होत जात असतात. जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनेक देशात गुंतवणुकीच्या नवनवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. या कंपन्यांची गुंतवणूक क्षमता एकतर जास्त असल्या कारणामुळं त्यांना मिळणारे लाभ आणि फायदे देखील मोठे आहेत. त्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जागतिक आर्थिक व्यवहारावर मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे. स्थानिक पालक कंपनीचं महत्त्व म्हणून त्यांच्याकडं या पाहिलं जातं की या बहुराष्ट्रीय कंपनीचं मुख्य कार्यालय स्वदेशात आहे, तर शाखा विविध देशात असतात. वेगवेगळ्या देशात कार्यरत असणाऱ्या या विविध कंपन्या किंवा शाखांमध्ये नवीन गुंतवणूक करण्यासंबंधीचे किंवा इतर महत्त्वाचे निर्णय स्वदेशातील स्थानिक पालक कंपनी जी आहेत ती त्या ठिकाणी घेत असल्या कारणामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विविध शाखांमध्ये स्थानिक पालक कंपनीचं महत्त्व मोठं त्या ठिकाणी असतंय. बहुराष्ट्रीय कंपन्यातील व्यवस्थापन मंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हे स्वदेशातले त्या ठिकाणी आहेत. पुढचं वैशिष्ट्य की या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भांडवली संपत्तीमध्ये स्वदेशी नागरिकांचा मोठा वाटा असतो. बहुराष्ट्रीय कंपन्या विविध देशांमध्ये कार्यरत असल्या कारणामुळं त्या देशातील नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून वाढीस लागतो. म्हणजे अशा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतील. आता यामध्ये की भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका किंवा महत्त्व जर बघितलं तर भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीत मोठी भांडवली भर पडल्याचं दिसून येतं की बहुराष्ट्रीय कंपन्यांची वित्तीय गुंतवणूक क्षमता मोठी असल्या कारणानं विकसनशील देशात त्या भांडवली गुंतवणूक करतात. त्या देशाच्या गुंतवणुकीत भर टाकण्याचं काम या बहुराष्ट्रीय कंपन्या करत असल्यामुळं अशा देशांच्या भांडवल गुंतवणुकीमध्ये वाढ होते. या दृष्टिकोनातनं भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अल्पविकसित किंवा विकसनशील देशांच्या भांडवल गुंतवणुकीत मोलाची भर टाकण्याचं कार्य केलेलं आहे.
या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून कर्जेतर भांडवली प्रवाह की विकसनशील देशांना देशातील आर्थिक विकासाच्या योजनांना गती मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री कमी पडते आणि मग त्यासाठी त्यांना कर्ज उभारावी लागतात. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीमुळं देशात कर्जेतर भांडवली प्रवाह वाढतो. त्याचा अशा देशांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करण्यामध्ये देखील भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे की विकसनशील देशामध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या तंत्रज्ञानाचं हस्तांतरण हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून होत असल्या कारणामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करून उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. निर्यातीला प्रोत्साहन या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दिलेलं दिसून येतं की देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या विविध देशातील उत्पादन प्रक्रियेशी संलग्नित असतात. तसंच जागतिक बाजाराशी या बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जोडलेल्या आहेत. कार्यक्षम उत्पादन पद्धतीचा वापर करून कमीत कमी खर्चात उत्पादन करणं, दर्जेदार उत्पादन करणं, त्यांची वेगवेगळ्या देशामध्ये निर्यात करण्यावरती या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विशेष भर असल्या कारणामुळं देशाच्या निर्यातीत वाढ होण्यास मोलाची भर पडलेली दिसून येते. या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती देखील झालेली आहे. एक तर भारतातील बेकारी ही एक मोठी समस्या आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून जी काही रोजगार निर्मिती होत आहे त्यामुळं काही प्रमाणात देशातील बेकारीची समस्या कमी करण्यास मदत त्या ठरलेली आहे. देशामध्ये रोजगार निर्मिती करून देशातील बेकारी निर्मूलनाच्या दृष्टीनं देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. व्यवहारतोलाच्या बाबतीमध्ये देखील की देशाचा व्यवहारतोलातली तूट कमी करण्यामध्ये देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठी मोलाची भर टाकलेली आहे. की बहुराष्ट्रीय कंपन्या जेव्हा एखाद्या देशात पदार्पण करतात तेव्हा सोबत भांडवल, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, व्यवस्थापक हे आणतात आणि त्याच्यामुळं अशा घटकांच्या आयातीवरील देशाचा खर्च कमी होतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळं बऱ्याच वस्तूंचं उत्पादन देशात होऊ लागतं. आयातीला पर्याय या ठिकाणी उभा होतो, म्हणजे देशामध्ये आयात पर्यायीकरण होतं. परिणामी देशाची आयात कमी होते. उत्पादनात वाढ घडून आल्यामुळं देशाच्या निर्यातीत वाढ होऊ लागते. म्हणजे निर्यातीत वाढ आणि आयातीत घट घडून आल्यामुळं देशाच्या व्यवहार तोलातली तूट कमी होण्यास मदत होते. यामध्ये देखील देशाच्या व्यवहार तोलातली तूट कमी करण्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर जोखीम उचलण्यामध्येही मोठी भूमिका या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पार पाडलेली आहे. की बहुराष्ट्रीय कंपन्या सुरू झाल्यानंतर त्या प्रगत तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, प्रचंड वित्तीय क्षमता, कुशल तंत्रज्ञ, व्यवस्थापन यांचा फार मोठा लवाजमा किंवा ताफा या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडं असल्या कारणामुळं त्यांच्याकडं मोठा अनुभव आहे आणि या सर्व प्रकारच्या सामर्थ्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्या त्या व्यवसायातली जी जोखीम आहे ती समर्थपणे पेलतात. देशातील उद्योगांमध्ये एवढी क्षमता नसल्यानं ते देशी उद्योग ही जोखीम उचलण्यात मागे पडतात. त्या मानानं बहुराष्ट्रीय कंपन्या मात्र ही जोखीम उचलण्यामध्ये पुढं सरसावले जातात. शिवाय या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संशोधन आणि विकासातली महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची आहे. की नवप्रवर्तनासाठी खरं तर संशोधन आणि विकासाची फार गरज असते. यासाठी प्रचंड भांडवलाची आवश्यकता आहे. एवढी क्षमता राष्ट्रीय किंवा देशी कंपन्यांकडे उपलब्ध नाही आहे आणि त्याच्यामुळं नवीन संशोधन आणि नवप्रवर्तनावरती मर्यादा येत असतात. ही उणीव, ही कमतरता भरून काढणं
काढण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या पुढे येतात आणि बहुराष्ट्रीय कंपन्या संशोधन आणि विकास करून विकसनशील देशांच्या विकासाला मोठा हातभार लावत असतात. या सर्व मुद्द्यांच्या आधारे बहुराष्ट्रीय कंपन्यांची देशाच्या आर्थिक विकासातली भूमिका किंवा महत्त्व आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येतं. आणि जसजशा बहुराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी आल्या, आता या कंपन्या येत असताना प्रामुख्यानं एकतर या बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक स्तरावर व्यवहार करतायत. त्या ज्या ज्या देशात व्यवहार करतात त्यापैकी सर्वच देशांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात मालमत्ता निर्माण होते, त्यामुळं त्यांची उलाढालही मोठी असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नियंत्रणाच्या बाबतीत एक संघपणा आढळून येतो की या कंपन्यांच्या अनेक देशात अनेक शाखा असल्या तरी त्याच्यावर मुख्य कंट्रोल हे स्वतःच्या देशातील मुख्यालयातनं हेड ऑफिसमधून प्रामुख्यानं केलं जातं. यजमान देशातील व्यावसायिक व्यवहारासाठी त्यांचं स्वतःचं व्यवस्थापन आणि कार्यालय त्या ठिकाणी आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यालयाकडं सुपूर्द केलेला असतो. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही लाभ आपण बघितले. व्यवसायाकडनं व्यवस्थापन होतं की बहुराष्ट्रीय कंपन्या अतिशय लायक आणि कार्यक्षम लोकांकडनंच चालवल्या जातात. त्यांचं व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवहार, तंत्रज्ञान, वित्तपुरवठा, विस्तार याबाबत काळजी घेण्यास त्या स्वतः सक्षम असतात. तसेच त्यांच्याकडली साधनसामग्री आणि त्यांची प्रतिष्ठा यामुळं उच्च बुद्धिमत्तेच्या लोकांनाच या मल्टीनॅशनल कंपन्या आकर्षित करू शकतायत. या कंपन्यांचं मार्केटिंग किंवा विपणन हे आक्रमक स्वरूपाचं असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं की बहुराष्ट्रीय कंपन्या विपणन, जाहिरात आणि प्रचारात्मक कार्यावर फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करू शकतात. त्यांचं लक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरच ग्राहक असल्या कारणानं, कारण मल्टीनॅशनल कंपन्यांना देशी बाजारपेठेमध्ये फारसं स्वारस्य नाही आहे, पण विदेशी बाजारपेठ आपल्याला मिळावी, त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित व्हावं, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहक वर्ग आपल्याला मिळावा, या दृष्टीनं त्यांचं विपणन हे आक्रमक स्वरूपाचं असल्याचंही त्या ठिकाणी दिसून येतं. आणि मग आक्रमक विपणनामुळं या बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक पातळीवरती वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणावरती करतायत. मागील काही दशकांचा विचार जर केला तेव्हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत जेव्हा आर्थिक वाढ 8% जास्त होती, तेव्हा भारतीय कंपन्यांनी बहुराष्ट्रीय बनण्यास, मल्टीनॅशनल बनण्यास सुरुवात केली आणि अनेक भारतीय कंपन्यांनी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवासामध्ये वेगवान प्रगती केल्याचं दिसून येतं. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या देखील संशोधन आणि विकासावर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात खर्च करू लागलेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही त्या अंतर कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बऱ्याच कंपन्यांनी हळूहळू आणि निश्चितपणे जागतिक मार्गावरती वाटचाल सुरू केली आणि त्यातून भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जन्म झालेला आहे की सातत्याने भारतीय व्यावसायिक परदेशामध्ये कंपन्या विकत घेत असल्याची उदाहरणं आपण आता बघतोय, अनुभवतोय आणि जागतिक लोकप्रिय पुरवठादार म्हणून या कंपन्या आता बनत चाललेल्या दिसून येत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला आशियाई पेंट्स हे संपूर्ण असं म्हटलं जातं की आशियाई पेंट्स ही कंपनी संपूर्ण जग रंगवण्याचं काम करत आहे. इतकं या आशिया पेंटनं अनेक देशांची बाजारपेठ कॅप्चर केली आणि म्हणून आशियाई पेंट्स या कंपनीला बहुराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनीचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. आशिया पेंट्सप्रमाणे भारतात हेड ऑफिस असलेल्या किंवा मुख्यालय असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ज्यांचा उल्लेख करता येईल त्यामध्ये आदित्य बिर्ला ग्रुप, त्यानंतर बॅगरीस इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे, भारत फोर्ज, भारती एअरटेल, भारती एंटरप्राइजेस, सिएंट, डिशमन फार्मास्युटिकल्स अँड केमिकल्स नावाची कंपनी आहे, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज ही कंपनीनं
मल्टीनॅशनल कंपनी म्हणून नावारूपाला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. SR ग्रुप, ह्या SR ग्रुपनं देशविदेशामध्ये आपल्या शाखा सुरू केलेल्या आहेत. SL प्रोपेक नावाची कंपनी मल्टीनॅशनल कंपनी म्हणून तिनं नावलौकिक प्राप्त केलेला दिसून येतो. त्या TCS कंपनी आहेत, टाटाचा जो काही ग्रुप असेल, त्याचबरोबर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची कंपनी ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते. SCL टेक्नॉलॉजी ही कंपनी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. हिंदाल्को इंडस्ट्रीज, इन्फोसिस कंपनी किंवा KPIT टेक्नॉलॉजी, L&T, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा ग्रुप, मायक्रोमॅक्स इन्फॉर्मॅटिक्स, मिंडट्री नावाची कंपनी आहेत. त्यानंतर मॉन्जिन ही एक कंपनी मल्टीनॅशनल कंपनी म्हणून आज भारतीय मल्टीनॅशनल कंपनी मॉन्जिन ही आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शाखा या कंपनींना सुरू केलेल्या आहेत. मुरुगप्पा ग्रुप नावाचा एक समूह किंवा ग्रुप या अंतर्गत ही मल्टीनॅशनल कंपनी आहेत. निरापरा कंपनी आहेत, न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी आहेत. ONGC की जिला आपण ऑइल अँड नैसर्गिक नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणतो. प्रामुख्यानं रॅनबक्सी लॅबोरेटरीज आहे, रॉल्टा आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिचा ग्रुप, या ग्रुपनं देखील मोठ्या प्रमाणावरती या कंपनी जगतामध्ये आपले पाय रोवल्याचं दिसून येतं. सुझलॉन ग्रुप आहे, त्याचबरोबर थर्मॅक्स कंपनी, टाटा हिताची कन्स्ट्रक्शन मशिनरी आहे, वेलस्पून इंडिया आहे, थर्मॅक्स आहे, रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स समूह किंवा रिलायन्स ग्रुप, अशा अनेक प्रकारच्या कंपन्या या जगाच्या विविध बाजारामध्ये आज आपलं उत्पादन नेत आहेत. तिथं उत्पादन त्या सुरू केलेलं आहे. अनेक भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विदेशातल्या अनेक कंपन्यांबरोबर करार केलेले आहेत. कराराबरोबरच काही कंपन्या त्यांनी विकत घेतल्याचंही उदाहरणं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागतिक पातळीवरती चांगल्या प्रकारचं स्थान मिळवलेलं दिसून येतं. म्हणजे याचं उदाहरण म्हणून टाटा मोटर्स या कंपनीनं रोव्हर बरोबरील मार्केटिंग क्षेत्रात गठबंधन केलं आणि त्या गठबंधनाद्वारे UK इंग्लंडमध्ये पॅसेंजर कार इंडिका विकत आहे. त्यानंतर रॅनबॅक्सी ही जगातली 9व्या क्रमांकाची सर्वात मोठी जेनेरिक कंपनी ओळखली जाते आणि या कंपनीचं 76% उत्पन्न किंवा महसूल हा परदेशातनं या कंपनीला मिळू लागलेला आहे. 2001 न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या यादीमध्ये आलेली डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज ही जपान सोडून पहिली आशिया पॅसिफिक फार्मास्युटिकल कंपनी या ठिकाणी भारताची कंपनी म्हणून नावारूपाला पुढे आलेली आहे. मगाशीच उल्लेख केला की आशियाई पेंट्स जगातील 10 कंपन्यांमध्ये म्हणजे सर्वात सजावटीच्या पेंट निर्मात्यांपैकी एक असून त्यांच्या 24 देशांमध्ये उत्पादन सुविधा या आशियाई पेंट्स कंपनीनं सुरू केलेल्या आहेत. भारत फोर्ज ही लहान ॲटो घटक कंपनी आता जगातली 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग निर्मिती कंपनी आहे की जर्मन फोर्जिंग कंपनी कार्ल डॅन पेडडिंग हॉस विकत घेतल्यानंतर ती जगातली सर्वात मोठी फोर्जिंग निर्माती बनली. तिच्या कामामध्ये जपानी, जर्मन, अमेरिकन आणि चिनी लोकांचा समावेश आहे आणि या कंपनीच्या जगभरामध्ये 31 देश ग्राहक आहेत आणि भारताच्या एकूण उलाढालातला वाटा या भारत फोर्ज कंपनीचा 31% त्या ठिकाणी आहे. SL प्रोपेकचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा सुमारे 80% महसूल भारताबाहेरून येतो. इन्फोसिस कंपनीमध्ये 25,634 कर्मचारी आहेत की ज्यामध्ये भारताच्या व्यतिरिक्त 33 देशातले 600 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जगभरामध्ये 300 विपणन कार्यालयं इन्फोसिसचे आहेत. प्रामुख्यानं US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK आणि जपानमध्ये 26 जागतिक सॉफ्टवेअर विकास केंद्र बनवलेली दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जगभरामध्ये आपलं मोठ्या प्रमाणावरती नावलौकिक मिळवलेलं आहे आणि हे करत असताना 1991
भारत सरकारनं जेव्हा नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रम स्वीकारला आणि 91 नंतर भारत सरकारनं परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी काही न्यू पॉलिसीज, नवीन धोरणं आत्मसात केली, काही विशेष धोरणात्मक बदल केलेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेतला जो प्रवेश आहे तो या माध्यमातून सुलभ झालेला आहे. मग धोरणात्मक बदल म्हणून त्याचा एक भाग औद्योगिक परवाना पद्धतीत बदल केला की 1991च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार महत्त्वाच्या 18 उद्योग सोडून इतर सर्व उद्योग या नवीन धोरणामध्ये परवानामुक्त केलेत आणि या धोरणानं जवळजवळ 85% उद्योग क्षेत्र परवानामुक्त केले. म्हणजे सुरुवातीला केवळ 18 उद्योगांसाठीच परवान्याची अट होती, नंतर ही संख्या क्रमाक्रमानं कमी करण्यात येऊन केवळ 5 उद्योगांसाठीच परवाना आवश्यक आहेत. म्हणजे MRTP कायद्यामध्ये बदल की MRTP ॲक्ट 1969 मधला या कायद्यानं 100 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांच्या नवीन गुंतवणुकीवर अनेक प्रकारची बंधनं टाकलेली होती. मात्र 1991च्या औद्योगिक धोरणाच्या अंतर्गत 100 कोटीची मर्यादा रद्द करण्यात आली आणि कंपन्यांच्या विस्ताराला अनुकूल वातावरण तयार करून देण्यात आलं. न्यू पॉलिसी, नवीन धोरण या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आयातीचं उदार धोरण या ठिकाणी स्वीकारलं की 1991च्या नवीन आर्थिक सुधारणानंतर नवीन तंत्रज्ञान, भांडवली वस्तू इत्यादींच्या संदर्भातली धोरणं आणि पद्धतीमध्ये शिथिलता आणण्यात आली. त्यामुळं विदेशातला तंत्रज्ञानाचा प्रवाह वाढून औद्योगिकरणाला गती प्राप्त झाली. परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली की नवीन धोरणाच्या माध्यमातून अस्तित्वातील कंपन्यांना परकीय भांडवल गुंतवणूक 51% वाढवण्यास मान्यता दिली. काही कंपन्यांमध्ये 100% परकीय गुंतवणूक जी काय ती करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहेत. त्यामुळं परकीय गुंतवणुकीत वाढ होऊन देशाच्या गुंतवणुकीत वाढ घडून आली. फेरा कायद्यात बदल केला. नवीन आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेमध्ये फेरा कायद्यातल्या तरतुदी रद्द करण्यात आल्या. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीतील परकीय गुंतवणुकीचं प्रमाण जरी 40% जास्त असलं तरी ती कंपनी भारतीय कंपनीप्रमाणे कार्यरत राहू शकते. ट्रेडमार्क वापरण्यास संमती दिली. म्हणजे नवीन धोरणामध्ये परकीय कंपन्यांना त्यांच्या देशाचा ट्रेडमार्क म्हणजेच व्यापाराचं बोधचिन्ह स्वदेशी बाजारपेठेत वापरण्यास प्रामुख्यानं संमती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे अशा प्रकारची विविध प्रकारची जी काही धोरणं आहेत त्या धोरणांचा या ठिकाणी विचार करण्यात आला आणि मग परकीय आणि भारतीय भांडवल यात भेद केला नाही. नफा मिळवण्याची पूर्ण संधी दिली. भरपाईची हमी या ठिकाणी दिलेली आहेत. शिथिल दृष्टिकोन केला. विविध प्रकार आणि स्रोतांचा वापर या ठिकाणी केला की परकीय गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष गुंतवणुकीची तरतूद देखील या ठिकाणी केली. आणि मग या माध्यमातून परकीय गुंतवणूकदार यंत्रकुल प्लांट उभारू शकतायत, त्याची व्यवस्था पाहू शकतायत. परकीयांना भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठीची तरतूद देखील या नवीन धोरणामध्ये उपलब्ध प्रामुख्यानं करून देण्यात आलेली आहे. पायाभूत सुविधांचा विस्तार केला की जास्तीत जास्त या कंपन्यांचं जाळं विस्तारावं म्हणून विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांचाही त्या ठिकाणी विस्तार करण्यात आलेला आहे. बाह्य क्षेत्राच्या दृष्टीनं देखील या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे साधारणतः या ठिकाणी की या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या यांना एक मोठं वातावरण उपलब्ध करून देण्याचं काम सरकार पातळीवरती केलेलं आहे. धन्यवाद.